Good afternoon. In this lecture, we will see Jacobi's identity proof. We know the Jacobi identity is having three variables, and in between these three variables, that is, these are the three variables u, v, w, and in these three variables there is a cyclic relation in between these three variables. So this like this, and this is the cyclic relation. So this identity is commutator u, Poisson bracket of vw plus commutator v, Poisson bracket of wu plus commutator w, Poisson bracket of uv is equal to 0. So this is the identity, and we will see the proof of this identity. So let us start with the definition of Poisson bracket, that is Poisson bracket of vw is equal to summation over k partial derivative of v with respect to q into partial derivative of w with respect to p minus partial derivative of v with respect to pk into partial derivative of w with respect to q. So this is the definition of Poisson bracket. We can write, आता हे व्ही डब्ल्यू घेतलं आपण. आता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे, यू व्ही डब्ल्यू बरोबर. ते करण्यासाठी मी काय करते, आता यू तसंच लिहिते आणि व्ही डब्ल्यू त्याची व्हॅल्यू आपल्याकडे आहे समेशन ओव्हर के डो व्ही डो क्यू के डो डब्ल्यू डो पी के मायनस डो व्ही डो पी के इंटू डो डब्ल्यू डो क्यू के. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही, आता आपण असं इथं एक्सपान्शन करायचं याचं की डेरिव्हेटिव्ह व्हीचा घ्यायचा, त्यावेळेस डब्ल्यू कॉन्स्टंट असेल, परत व्ही कॉन्स्टंट ठेवायचा आणि डब्ल्यूचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आणि लिहायचा. तर ही जी क्वांटिटी आहे त्याला मी, ही जी टर्म आहे त्याला मी एक्स टर्म म्हणते, आणि मग समेशन ओव्हर के डेरिव्हेटिव्ह डो यू डिवायडेड बाय डो क्यू के इंटू जी टर्म आहे त्याला मी एक्स म्हणते, पण त्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू क्यू के पी के सॉरी, जी पूर्ण टर्म आहे याचं डेरिव्हेटिव्ह, आणि ही पूर्ण टर्म आहे मी त्याला एक्स म्हणते, आणि ह्याचा डेरिव्हेटिव्ह इंटू ह्याचा डेरिव्हेटिव्ह आपण असं बघतो. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू आणि एक्स असं झालं. पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ यू विथ रिस्पेक्ट टू क्यू इंटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू पी मायनस partial derivative of u with respect to p into partial derivative of x with respect to q, असं हे इक्वेशन येईल. आणि मग याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला घ्यायचं. एकदा काय करायचं, व्हीचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं आणि डब्ल्यू कॉन्स्टंट ठेवायचा, परत डब्ल्यूचं डेरिव्हेटिव्ह घेऊन व्ही कॉन्स्टंट ठेवायचं. अशा प्रत्येकाच्या 2 2 ह्याच्या 4 आणि ह्याच्या अशा टोटल 8 टर्म्स मिळतील आपल्याला. किती टर्म्स मिळतील? टोटल 8. याचं डेरिव्हेटिव्ह घेऊन लिहायचं आहे फक्त आपल्याला. टोटल 8 टर्म्स मिळतील. ओके, मग याच्या 8 आपल्याला मिळतील. कशाच्या 8? ह्याच्या 8 मिळतील. हे सॉल्व केल्यानंतर याच्या 8, हे सॉल्व केल्यानंतर याच्या 8, आणि हे सॉल्व केल्यानंतर याचं 8 इज इक्वल टू 0 असं आपल्याला दाखवायचं. मग 8 8 8 अशा 24 टर्म्स होतील. याचं पण आपण सॉल्व करायचं. जसं याचं सॉल्व केलं तसंच हा ब्रॅकेट सॉल्व करायचा आपल्याला. व्ही कम्युटेटर व्ही Poisson bracket of WU, सिमिलरली ह्या 2 टर्म सॉल्व करायच्यात आपल्याला. जसं हे सॉल्व केलं आपण तसंच याचं पण करायचं. कम्युटेटर W इंटू Poisson ब्रॅकेट ऑफ UV हे सॉल्व करायचं आपल्याला. याच्या पण आपल्याला जशा याच्या 8 टर्म्स मिळतील तसेच याच्या दोघांच्या पण 8 8 मिळतील. 24 टर्म्स आपल्याला मिळतील, आणि ह्या ज्या 24 टर्म्स असतील ते एकमेकांच्या निगेटिव्ह असतील, विच इज निगेटिव्ह ऑफ वन अनदर. So this is equal to
झिरो असं आपल्याला मिळेल. एकमेकांच्या अपोजिट असतील आणि मग ते सगळे एकमेकांना कॅन्सल झाल्यानंतर इज इक्वल टू झिरो अशी आयडेंटिटी मिळेल. जसं याचं सॉल्व केलं तसंच ह्या बाकीच्यांचं सॉल्व करायचं आणि इज इक्वल टू झिरो. तर ही आयडेंटिटी आहे आणि त्याचं प्रूफ आपण बघितलं. ते तुम्ही एक्झरसाइज म्हणून घरी करा. सो सी some problems on this fifth chapter. Let us see first chapter. If f and g are function of q and p, then show that these are the identities and we have to prove this identity here. So this is the example, and here let us start from first. This we will show. Okay, so here first identity is this f and g is a function of q and p. Okay, so we will prove this. So according to the definition of Poisson bracket, summation over k, will write this is in the form of definition of Poisson's bracket. So here partial derivative of f with respect to q into partial derivative of g with respect to p minus partial derivative of f with respect to p into partial derivative of g with respect to q असं according to Poisson's bracket आपण लिहू शकतो. So here put g is equal to ql. So in above equation, so we will get g च्या ऐवजी आपण काय पुट करायचं ql. So above equation is f into ql is equal to summation over k partial derivative of f with respect to qk. जी च्या ऐवजी आता आपण क्यू एल टाकणार आहे म्हणून पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ क्यू एल विथ रिस्पेक्ट टू पी के मायनस डो एफ डिवायडेड बाय डो पी के. जीच्या ऐवजी डो क्यू एल डिवायडेड बाय डो क्यू के असं येईल. तर असं इक्वेशन आपल्याला मिळालं. आपल्याला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह आहे क्यू एल आणि पी केचा हा इज इक्वल टू झिरो असतो. याचा डेरिव्हेटिव्ह जर क्यूचा विथ रिस्पेक्ट टू पी डेरिव्हेटिव्ह असेल तर तो असतो झिरो, आपण बघितलेला आहे. आणि इथं क्यू एल आणि क्यू के दोन व्हेरिएबल आहेत, पण हे एल आणि के डिफरंट आहे म्हणून इथं हे जे फंक्शन आहे त्याला आपण क्रॉनिकल डेल्टा के एल असं म्हणतो. क्रॉनिकल डेल्टा के एल असं म्हणतो म्हणून हे इक्वेशन येतं आहे. हे पूर्णपणे झिरो झालं म्हणून मायनस समेशन ओव्हर के पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू पी के ही टर्म इंटू डेल्टा के एल क्रॉनिकल डेल्टा के एल. जर इथं आपण के इज इक्वल टू इफ वी पुट के इज इक्वल टू एल जर पुट केला आपण तर ही जी टर्म आहे ती काय होते, इट बिकम्स 1. आणि जर हे नॉट इक्वल टू एल असेल तर ती हे पूर्ण टर्म असते ती झिरो असते. पण आपण इथं के इज इक्वल टू एल पुट केलं तर ही टर्म असते डेल्टा क्रॉनिकल डेल्टा एल हा किती असतो 1 असतो. म्हणून इज इक्वल टू समेशन ओव्हर के हे पूर्ण जाईल 1 झाल्यानंतर आणि म्हणून एफ क्यू एल इज इक्वल टू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू पी के असं इक्वेशन येईल इज इक्वल टू आर एच एस. याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणूया. ओके, त्यानंतर काय करायचं, सेकंड आयडेंटिटी प्रूव्ह करायची आपल्याला ही. आणि मग हे प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करायचं, इक्वेशन 1 कन्सिडर करायचं आणि त्या इक्वेशन 1मध्ये आपण काय करायचं, पुट एफ इज इक्वल टू क्यू के पुट करू. एफ इज इक्वल टू क्यू के पुट करायचं आणि मग क्यू के क्यू एल इथं एफच्या ऐवजी क्यू के पुट केलं, क्यू एल आहे तसंच इज इक्वल टू काय झालं मायनस, हे मायनस आहे इथं साईन, हे मायनस साईन आहे मायनस इथलं मायनस डो क्यू एफच्या ऐवजी काय करायचं क्यू के पुट करायचं डिवायडेड बाय डो सॉरी इथं एल आहे ना, हा एल आहे सॉरी, इथं एल पुट करायचं राहिलंच माझं. के इज इक्वल टू एल, इथं केच आहे पण इथं केच्या ऐवजी आपण एल पुट करणार आहे बरोबर. इथं केच्या ऐवजी एल, इथं केच आहे पण हे केच्या ऐवजी इथं एल पुट करायचं राहिलं सॉरी. आता मग इथं डो क्यू के एफच्या ऐवजी क्यू के डिवायडेड बाय डो क्यू एल असं इक्वेशन येईल. आणि मग हा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो काय असतो, झिरो असतो. म्हणून ही आयडेंटिटी प्रूव्ह झाली इज इक्वल टू झिरो.
त्यानंतर आपल्याला काय करायचं, चौथी आयडेंटिटी आपण बघूयात. आता चौथी आयडेंटिटी काय आहे बघा, हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला पी के. आणि ते प्रूव्ह करण्यासाठी आपण काय करायचं, इक्वेशन जे हे आहे 1 आहे त्याच्यामध्ये पुट करायचं. इक्वेशन 1मध्ये काय पुट करूया, पुट इन इक्वेशन 1 इक्वेशन 1मध्ये बघा काय पुट करूयात, एफ इज इक्वल टू पी के इन इक्वेशन 1. आणि म्हणून मग इक्वेशन येईल पी के क्यू एल इज इक्वल टू मायनस डो पी के विथ रिस्पेक्ट टू डो पी के असं येईल. आणि हा जो डेरिव्हेटिव्ह असतो तो क्रोनिकल डेल्टा के एल असा असतो. चौथं पण इक्वेशन प्रूव्ह झालं. आता तिसरं करूयात. तिसऱ्याच्या तिथं पुट करायचं जी आहे, इथं जे पुट करतोय आपण इथं जी, इथं जीच्या ऐवजी पुट करायचं पी एल आणि मग इक्वेशन लिहायचं. मग इक्वेशन काय पुट करायचं, जीच्या ऐवजी पी एल. सो इन इक्वेशन देन एफ पी एल, एफ तसंच ठेवायचं, इथं जीच्या ऐवजी पी एल पुट करायचं इथं. त्यानंतर इज इक्वल टू समेशन ओव्हर के अकॉर्डिंग टू द डेफिनेशन ऑफ क्वेश्चन्स ब्रॅकेट पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू क्यू के इंटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ पी एल विथ रिस्पेक्ट टू पी के मायनस पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ एफ विथ रिस्पेक्ट टू पी के इंटू पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ पी एल विथ रिस्पेक्ट टू क्यू के. तर हे जे असतो डेरिव्हेटिव्ह तो इज इक्वल टू 0 असतो. आणि हा जो असतो तो पी विथ रिस्पेक्ट टू पी, तो असतो क्रोनिकल डेल्टा के एल. डेरिव्हेटिव्ह पी विथ रिस्पेक्ट टू पी असेल तर क्रोनिकल डेल्टा के एल असतो. आणि ह्याचा पी विथ रिस्पेक्ट टू जर क्यू असेल तर तो 0 असतो डेरिव्हेटिव्ह. हे लक्षात ठेवा. त्यामुळे समेशन ओव्हर के इंटू डो एफ, ही टर्म राहील शिल्लक, डो एफ डिवायडेड बाय डो क्यू के इंटू डेल्टा क्रोनिकल डेल्टा के एल. मग इथं पुट आपण करायचं के इज इक्वल टू एल. जर पुट केलं तर हे इक्वेशन काय येते बघा, एफ पी एल इज इक्वल टू एल आहे हा मायनस डो एफ, इथं पुट केलं तर मायनस डो एफ डो क्यू एल. आणि मग हे प्रूव्ह झालं आर एच एस. ओके, तर आपण बघूया सेकंड प्रॉब्लेम. दिस इज द सेकंड प्रॉब्लेम. प्रूव्ह दॅट इफ यू अँड व्ही आर कॉन्स्टंट ऑफ मोशन देन पॉइसन ब्रॅकेट ऑफ यू व्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट ऑफ मोशन. आता हे प्रूव्ह करायचं आहे आपल्याला. पॉइसन ब्रॅकेट ऑफ यू व्ही इज ऑल्सो कॉन्स्टंट ऑफ मोशन. आपण काय सांगितलं, यू आणि व्ही इट इज अ कॉन्स्टंट ऑफ मोशन. हेन्स u, Poisson bracket of u and Hamiltonian is equal to 0. Poisson bracket of v and Hamiltonian is equal to 0. त्याला इक्वेशन नंबर आपण 1 म्हणूया. ही जी आहे कशावरनं लिहिलं आपण तर बाय युजिंग डेफिनेशन ऑफ कॉन्स्टंट ऑफ मोशन. हेन्स फ्रॉम जॅकोबी आयडेंटिटी from Jacobi identity, commutator u, Poisson bracket of vw plus commutator v, Poisson bracket of wu plus commutator w, Poisson bracket of uv is equal to 0. So this is the Jacobi identity. Here we put w is equal to h. So this h is Hamiltonian. Then above equation,
So this is equal to 0, this is equal to 0. पुट करूयात आपण डब्ल्यूच्या ऐवजी एच, सॉरी तर डब्ल्यूच्या ऐवजी एच पुट करूया, सॉरी पुट केल्यानंतर दाखवूया 0 यू व्ही डब्ल्यूच्या ऐवजी एच प्लस व्ही एच यू प्लस एच यू व्ही इज इक्वल टू 0. हे जे आहे ते 0 आहे, जिथं जिथं एच आहे तिथे 0 आहे. असं पोझिशन ब्रॅकेटमध्ये एच जो आहे तो काय असतो 0 असतो. सो हे राहिलं एच, ही क्वांटिटी शिल्लक राहिली एच, पोझिशन कम्युटेटर एच, पोझिशन ब्रॅकेट ऑफ यू व्ही इज इक्वल टू 0. यूजिंग इक्वेशन 1, दिस इक्वेशन आपण हे लिहिलं यूजिंग इक्वेशन 1. नाव फ्रॉम डेफिनेशन ऑफ पोझिशन्स ब्रॅकेट पी बी लिहिते मी, कम्युटेटर यू व्ही, सॉरी पोझिशन ब्रॅकेट ऑफ यू व्ही इज इक्वल टू कॉन्स्टंट. जर 0 असेल कॉन्स्टंट ऑफ मोशन, हा 0 आहे, मग कम्युटेटर यू व्ही काय असेल कॉन्स्टंट ऑफ मोशन असेल. सो दिस इज द प्रॉब्लेम. All syllabus in classical mechanics are over. Thank you and all the best for your exam. Thank you.